3 जन्म, प्राप्त आयुष्यात 3 जन्म, मृत्यू घडल्यानंतर 3 येते ना आधी, तर 3 मृत्यू घडल्यानंतरामध्ये पुन्हा जन्म. आणि काय कशा करता केलं हे सगळं? फक्त एका ह्या बोर्डवर बसले एवढ्या करता केलं. काय केलं? आपल्या बोर्डवर काय बसेल आता? नवरा, मुलगा, मुलगी, घर. संपला बोर्ड आपला. हा बोर्ड किती आहे बघा. आता हे सगळं करत असताना आपण दुकान टाकायचं आपल्याला, है ना. तो बिझनेसला आपल्याला विषय घ्यायचा असेल, दुकान टाकायचं असेल, नोकरी कुठं जायची असेल, तर आपण काय करतो? कोणते मध्यस्थी बघतो. आपल्याला स्वतःला काही तिथं हे होत नाही, इंटरव्ह्यू जायला लागते, कोण मध्यस्थी कोणते काढायला लागतो. मग तो म्हणतो अमुक ठिकाणी जा, माझा वशील आहे, तिथं जाऊन सांग, माझं नाव सांग, है ना, लेटर दे, तुझं काम होऊन जाईल. दादाला मध्यस्थी कोण होतं? सलीम बाबा होते, फक्त वर्षी करायची. औदुंबरची साधना जेव्हा झाली त्याच्यानंतर दादा मिलिटरीत गेले. मिलिटरीतनं जेव्हा ते आले, कार्य हा विषय कशामुळे आला? त्यांच्या संकटाशिवाय गुरु भेटत नाहीत. काय सांगितलं? त्याचे संकट त्यांच्यावर काय आलं? जिथं ते राहायला होते मिलिटरीमध्ये तंबू, तर तंबूवर बॉम्ब पडणार असं त्यांना कळायचं आदल्या रात्री. मग तंबू चेंज करायचे तर ते बॉम्ब पडलेला असायचा. असे प्रसंग 2-3दा घडले. मग हे कोण सांगते आपल्याला? तर कोणती एक ईश्वर शक्ती म्हणून सांगते. मग तिथल्या काळात अरबस्थानामध्ये तिकडं मोहम्मद जिलानी वगैरे सगळे दर्गे त्यांनी सगळे तिकडचे पूर्ण केले, दर्शन घेतली. तिथं आपण आता जाऊ शकत नाही, युद्ध चालले त्या ठिकाणी. मग भारतामध्ये जेव्हा ते आले तर त्यांच्या घरामध्ये पहिल्यांदा सुफी जे कार्य आहे, कारण सुफी पंथ हा जो आहे हा मुळाजवळ येत नाही, आळाजवळ सोडत नाही. आता हे सरपंच बसलेत का नाही, ह्यांच्या आजीच्या घरी आजींच्याकडे पण सुफींचं होतं, म्हणून ती आमच्या ट्रेजेस झाली. त्यांची आजी माझ्यापाशी आहे. तर सुफींचा गणित फार वेगळा आहे. दिया उसका भला न दिया उसका भी भला. तर मग आता काय झालं की त्यांना कार्य करायचं होतं, है ना. मग कार्य करायचं म्हटल्यानंतर काय? निस्पृह कार्य करायचं. निस्पृह कार्य म्हणजे काय करायचं? निस्वार्थ, स्वार्थ नको आपल्याला. कारण अशी एक विभूती आहे सलीम बाबा की त्यांचा फोटो तुम्ही जर लावला आणि त्याच्यावर पैसे कमवले तर जो पैसे कमवल फोटोवर ते घराने नष्ट होणार. इतकी ती कडक विभूती. काय कळलं? सलीम बाबाचा फोटो पूजा ठेवायचा आणि म्हणता तुम्ही पैसे ठेवा हे समोर पोटा करता आपल्या. तर तो फोटो तुम्ही कोणा कशा करता वापरला? तुमच्या पोटा करता आहे का करता वापरला ना. मग तुम्ही जो व्यक्ती तो आहे का करता वापरेल किंवा कॉपीज विकल, त्याच्या कुटुंबात असे प्रसंग घडणार की ते कुटुंब राहणारच नाही. म्हणून त्या नादी कोण लागलं नव्हतं आतापर्यंत. दादा म्हणजे आपण नाद खोळा करायचा. दादाने त्यांची सेवा घेतली. पण त्यांनी काय केलं? त्यांनी स्वामीला कन्व्हिन्स केलं वाडीच्या की माझं लेकरू कार्य करतंय, ओंकार पाहिजे ना, ओंकार. तर तो ओंकार द्या. आता ते कसं कुत्रा पाहिजे घेऊन जा, है ना. दंड पाहिजे घेऊन, ओंकार जोडीमध्ये होतो. जोडीमध्ये ओंकार म्हणजे विश्वास ब्रह्मांड सगळं. सूर्य बघितलं, सूर्य आपण तोच ओंकार असं जरा. ते म्हणजे 500 वर्षात कोणी मागायला लागला नाही म्हणजे ओंकार. पण मध्यस्थी कोणी केली होती? सलीम बाबांनी केली होती. तो ओंकार घेतला, मी सांगितलं त्यांना पुन्हा माझ्याकडे फिरकू नकोस वाडीला. ते पुन्हा तिथे कधी गेले ते महादेव स्वागताला राहिली गेले 1979 साली माझ्या जन्माच्या वेळेस. लक्षात येते? तर तुम्ही काय केलं? पूर्ण आता ह्या सगळ्या विभूती ज्या होत्या, फकीर होती, फकीर त्यांच्या घरामध्ये.
आमच्या घरी फकरी आहे, त्यांच्या घरी फकरी होती. मग ते जे देवता असतात ते सोडत नाहीत. ते दर मोहरमला किंवा हे ज्या गोष्टी असतात त्यामध्ये ते पूर्ण करावं लागतं आणि नाही केलं की मागं लागतं. बरोबर, सोपं आहे. मग त्यांनी काय केलं, ज्यावेळेस ते कार्यात उतरले होते तेव्हा भिकारी अवस्था, काही नव्हतं, 2 वेळच्या अन्नाला माग. पण जेव्हा कार्यात उतरले, कार्य करायला लागले, तेव्हा शहनशाह हिंद बनले. काय बनले? शहनशाह हिंद. मग त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये 3 गोष्टी, साधक सिद्ध साध्य, मागाशी बोललो मी आता, साधक सिद्ध साध्य हा मूळ विषय आहे. मी जे मगाशी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं भक्तांचं, हा मूळ विषय आहे. हा 8व्या सेमिनारला मी ओपन करून सांगितला, पण याची पार्श्वभूमी सुरू केली पहिल्या सेमिनारला. आणि आता आपण कसं करतो, गुरुला विचारतो ना, जरा सांगा की गुरु, है ना, तर गुरु काय करतात, लाडा देतात, जरा सांगतात बंधारी, हे का नाही. पण दादा लाडा देत नव्हते. ते म्हणायचे मी सांगतो तेवढं समजून होतं, यायचं स्ट्रेट फॉरवर्ड होतं त्याला शेवटी. म्हणजे विषय सोडून बोलायचं नाही. तुला विषय धरून काय हवं ते प्रश्न विचार, तुला उत्तर देतो. विषय सोडून काय बोलायचं नाही. आजचा विषय कुठला आहे? मानवी जीवन. त्याबाबत हवं ते बोल, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा विषय कुठला घ्यायचा नाहीस. आणि त्या काळातले सेमिनार 10 दिवस चालायचे. म्हणजे एक विषय जो सांगते मानवी जीवन, हा विषय 10 दिवस चालायचा. कुठं? गोव्यामध्ये, कामाक्षी मंदिरामध्ये. आणि आपलं जे टायमिंग आपण जे सारखं 10 ते 1, 2 ते 4 अशा पद्धतीने सगळं ते असायचं. प्रॅक्टिकल थेअरी जसं आपण घेतो ना आत्ता, त्या पद्धतीने सगळं ते असायचं. पण ते काय होतं, तर दीक्षा नंबर 1ची सुरुवात होती, तयार होती. म्हणजे मानवी जीवन 84 लक्ष योनीचा अभ्यास का करायचा, तर प्रथम दीक्षेला ते गरजेचं आहे म्हणून. हे कधी कळायचं भक्तांना? परीक्षा बसल्यानंतर, अभ्यास झाल्यानंतर, सगळ्या परीक्षा बसायचं, उत्तीर्ण झाल्यानंतर. उत्तीर्ण झाला होता, पास झाला, तू काय केलंस, मला हे दाता येते, सगळी माहिती सगळी आहे. मग म्हणायचे हे ह्यासाठी होतं, दीक्षा नंबर 1साठी होतं. आता आपण उलटं करतोय, दीक्षा परीक्षा घेताय का? का तर त्यांनी ते सगळं काय केलं, डेव्हलप केलं त्या काळात. किती कष्ट घेतले असतील. 10 दिवस एक विषय, प्रॅक्टिकल थेरी, नाही तर फटके. आता फटका मला तर काही हल्लीच्या काळात बोललं तरी माणसाला लागतं, वाटते दादा बोलतात हो, फटका लांब राहिला. मग ते काय फटके खाल्लेत, शिकवतोय का? मानवी जीवनाचा सिद्धांत पहिला कोणी मांडला? विश्वातला पहिला सिद्धांत सांगा बरं. थोडक्यात घेणार आहे, पुढे जाणार आहे, पुढे थांबणार नाही इथं. हा, विश्वातला पहिला मानवी जीवनाचा सिद्धांत कोणी मांडला? व्यास. मल्हारी कोण सांगल? डार्विन. काय मांडला सिद्धांत? हा हा, माडी सांगा, उठून उभा राहा. म्हणजे जो जगण्यासाठी फिट आहे तो जगू शकतो, तो नाही सिद्धांत. बेस. हा, कोण सांगल? गुरुकार्य हे सगळं सायन्स आहे. हा, निसर्ग ज्याला हे करतो तो जगू शकतो. नाही रे बाळा, जगणं तर कळलं आता, श्वास जगणं कळलं, पुढं तो विषय सोडून. राईट. हां, उभा राहा जरा. काय व्यायाम होतो पायाला जरा. हां, काय उत्क्रांती काय? हां, काय पण सांगा ना मला, स्पष्ट करून सांगा की उत्क्रांती हा शब्द पुढं कधी, ते पुढं कधी असेल की तुम्ही सांगू शकताय? एवढं कर. पुढं पुढं. हां हां हां, बस.
मनुष्य उत्क्रांत झाला. सिद्धांत काय मांडला? म्हणजे पशु पक्षी जन्माला आले का नाही, हा सिद्धांत झाला. त्याचा माणूस पण जन्माला आला. मग प्रश्न असा आहे, मग पशु पक्षी कपडे का घालत नाही, माणसं कपडे का घालतात? उत्क्रांत झाला ना. बाकीचे जे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या माणसाकडे कशा आल्या त्याचं तुम्ही काय सांगू शकणार नाही. तो विषय कळतोय का? मग डायव्हीचा बाप दादा झाले काय सांगतो? त्याने नुसतं सांगितलं नाही, माध्यम त्या पद्धतीने तयार केली. हा विषय तुम्हाला जितका सोपा समजायला वाटतो तितका तो अवघड आहे. तुम्ही मला सांगा आता 84 लक्ष योनी म्हणजे काय? जीव आहे. कुठं? 84 लाख जीव आहेत. ते सगळे जीव म्हणजे 84 लक्ष योनी नव्हे. बघा हा आपल्या शरीरात ज्या नाड्या आहेत त्या 84 नाही. बसा पुढं. कसं आहे, मजा येते का नाही सेमिनारला? हां सगळं महेश असते आपलं. हां कोण सांगत? पंचमहाभूते उठ 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 उठ. हां बोल. पंचमहाभूते पंचप्राणकोश पंचतन्मात्रे हम्म, बुद्धी मन चित्त अहंकार हम्म. अधिक एक बुद्धी आणि असे हा म्हणलं की बुद्धी चित्त म्हणजे अहंकार आणि ह्या जन्माची बुद्धी हां. हे सगळं एकत्र करून गुणिले कितीतरी केले 84. असं नाही, असं नाही. कितीतरी म्हणजे काय, वडा का पाव? 16 अंगे. जवळ तिथं आलाय, जवळ तू आलाय. 15 अधिक एक बुद्धी आणि वरचे 4 म्हणजे 16 म्हणजे 4 16 कुठे घातले पण ते? ते नाही माहिती पण मग एवढं- तेच पाहिजे ना माहिती एवढं आपल्याला. आहे. बोला. पंचमहाभूते पंचतन्मात्रे आणि पंचज्ञानेंद्रिय. हां. 15 अधिक बुद्धी आणि 16 आणि पृथ्वी आपली बाई आकाश. हां. पंचमहाभूते. पुढं काय? 16 इंटू 5 म्हणजे 80. 5 कशी बोल? ते इंटू 5 काय केलं ते सांगा मला. पृथ्वी आपल्या वेळेला प्रत्येक ह्याच्यातून सिंचन करत होती. हां. पहिले 5 कुठे सांगितले? पंचतन मात्र. पुढं पंचमहाभूते. पंचमहाभूत हां आणि पंचज्ञानेंद्रिय. तन्मात्र. तन्मात्र. तन्मात्र 15. 16वी काय? कुठली? नाही, स्थूल बुद्धी. लक्षात आलं का? ते 16 माध्यम नाभीत, 16 माध्यम हृदयात, 16 माध्यम कंठात, असे 16 पंच 80. बुद्धी मन चित्त अहंकार 19. लक्षात आहे? 4 बसा 80च्या जवळ 80. हे दादाने काय केलं? त्या तत्कालीन माध्यमांच्याकडे करून घेतलं. हे 84 लक्ष योनी मानवी जीवन तयार झालं. आता तुम्ही मला सांगा, जर तुम्ही हे जर प्रॅक्टिकली 84 लक्ष योनीनुसार जर गेला मांडके तर आजारी पडाल का तुम्ही? मग तुम्ही केलं का नाही केलंय? मग तुम्ही फक्त काय केलं? माहिती घेतली. हो 8 पाट नगर होते, तिथं एक राजा होता, त्याच्यापाशी कुत्रं होतं, ते मला चावलं. नॉलेज नाही, फक्त काय होते काय प्रॅक्टिकली तुम्ही काही घेतलं नाही. आता हे प्रॅक्टिकल कधी होईल सांगा बरं? तुम्ही साधना करताना तुमच्या आसनाखाली ओलं होतंय का? हे कधी कळते? हिताळल्यानंतर. म्हणजे आसनाखाली ओलं होत आधी आसन आसना काय आहे हे कळत नाही. आमच्याकडे अशी किती बहात्तर लोक होती, त्या काय सुद्धा दादा म्हणायचे आसन म्हणजे शेमूळ पुसायचं वस्त्र नव्हे. आसन कधी खांद्यावर घ्यायचं नाही, आसनावर कधी उभं राहायचं नाही, आसन हातावर असं अडवायला पाहिजे, आमुष्यात पाण्यात काढलं पाहिजे. किती नियम होते त्याचे, ते पाळतोय का आपण नियम? आणि आसनावर साधना केल्यानंतर जी कर्म आहे त्याचं विघटन होणार या नियमानुसार, पृथक्करण होणार आणि बाष्पीभवन खाली तयार होतं. आणि अष्टभाव जे सगळे आहेत बॉडीतले ते जागृत होणार. सेमिनार 1 नंबर 1 संपलं. सोपं आहे का नाही? 10 दिवस गेले यात. सेमिनार नंबर 2 काय सांगितलं?
विकसित विकसित अवस्था. आता विकसित अवस्था म्हणजे काय, अविकसित अवस्था म्हणजे काय? हा, कोण सांगत? नियम पाळायचे. देहिक आत्मिक कर्म गुरु, देहिक आत्मिक कर्म आत गुरु, बाहेर अविकसित. गुरु आत सगळं, बाहेर विकसित. आता गुरु आत येणं म्हणजे काय? आता प्रॅक्टिकली पाऊस पडतोय, आपण ताई मी येऊ शकत नाही, तुमचा मेसेज पडला, मी म्हणलं याच, तर तुम्ही पण सॉरी नाही म्हणायचं. लक्षात आलं? सॉरीचा अर्थ काय होतो? अविकसित. आणि आल्यानंतर विकसित. दशद्वार आहेत ना, त्याचा सगळा खेळ आहे हा, दुसरं काही नाही. मग ते बाहेर कसं काढायचं, आत कसं करायचं, हे सगळं नॉलेज देत त्या 10 दिवस प्रॅक्टिकली सगळे विषय कळतोय ना. त्याला 2 नंबर दीक्षा. तुम्हाला अनुभव पाहिजे का नाही? समजा तुम्ही नवऱ्याला म्हटला मी जाणार आहे, भांडणं झाली, तर विजय कोणाचा झाला पाहिजे? म्हटलं विजय कोणाचा झाला पाहिजे? नवऱ्याचा का आपला? तो कधी होईल? दीक्षा असेल तर. सत्यम प्रयात काय सांगितलं? सत्य घडलं पाहिजे. सत्य काय आहे? सेवेला निघाले. सेवा महत्वाची आहे ना, हे सत्य आहे. असत्यम प्रयात कुठलं? तुमचं प्रपंच. 5 पंचाला तारखेला प्रपंच, दोन्हीकडे 2 तिकडे मध्ये 1. हा, लग्न लावायला किती? लग्नाचं खायला किती? 500 आणि घटस्फोटाला 2च. म्हणून तो प्रपंच कसा आहे? अर्धा सगळा आहे. विकसित अवस्था कधी होईल? किरण हा, तुम्ही काय करता काय काय गोष्टी आहे त्यामध्ये. आज्ञा ही प्रमाण, ते दादाने काहीतरी आरतीमध्ये दिलंय. गुरु आज्ञा म्हणून प्रमाण अर्पिंचने हिता जीवन तन मन धन पंचप्राण विजय कार्य. आता पाठ पाहिजे सगळे, तो ऑफिस हे पाठ पाहिजे आपले. हे प्रॅक्टिकल, ही थिअरी, हे प्रॅक्टिकल, ही थिअरी. दीक्षा नंबर 2, सेमिनार नंबर 2 संपलं. काय शंका? कशाला ते वाचून काय गरज आहे? काय कळतच नाही. माणसात घडलं पाहिजे, माणूस घडला पाहिजे, प्रॅक्टिकली घडलं पाहिजे. सेमिनार नंबर 3 काय सांगतं? आता मजा येत आली. हा, ओंकाराची अंग माफ करा, ठिकाणी कोणी करत नाही. अख्खं पुस्तक काढलंय, अख्खं पुस्तक नाव आत्मनिवेदन, आणि अंग चुकीची घातली त्या सगळी. काढून बघा तुम्ही. कोण सांगा ओंकाराची अंग पाठीमागे? मी हा सांग ना, तो काय लक्षात येते सांगते. स्वर सुरुनाथ काय मध्ये घुसला? बाकी नाही लक्षात. हा, कोण सांगल? कुठं कुठं? हा 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 हा, हे सांगितले 3. हा हा, अजून पल्लारी किती वर्षापूर्वीचे सरपंच कोण सांगते? 12 अंग ओंकाराची घ्या. 3 पहिली कुठली? उच्चार, आचार, विचार. पुढची कुठली? उच्चार मध्ये लय. पुढे कुठलं? स्वर ताल लय. पुढे कुठलं? स्वर सुरनाथ. चल की 12. उच्चार, आचार, विचार, स्वर ताल लय, स्वर सुरनाथ, उच्चार मध्ये लय. मला आश्चर्य वाटतं, ते अख्खं पुस्तक लिहिले त्यामध्ये ह्या अंगच द्या टाकली नाही. त्याने अंग कुठे लागले माहिती आहे का? उदात तांदूळ होतो सोरीच, ते अंग आहे.
आणि नाव झालं तरी आत्मनिवेदन म्हणून. माझ्याकडे सगळ्या गोष्टी लिखित आहेत, दादांच्या हस्ताक्षरात आहेत. आता ही 12 अंग काय आहेत? 12 अंग काय सांग बरं? मग सांगतो 12 अंग काय आहेत त्याचा. थांबा. तेवढी काय बोलतो आरती कुठल्या वारायचं बाबा यार? कुठली? अंगे भेटली दत्ता चरण सेवा तुझी. नाही ह्या रविवार गुरुवार नाही हाय, हाय. भेटली पहिल्या सेटमध्ये बघा. गुरुवारमध्ये आहे का? पहिल्या सेटमध्ये बुधवारमध्ये दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. देई आस नाही तुझी, देई आस नाही तुझी, दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. देई आस नाही तुझी, देई आस नाही तुझी, दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. तव कृपेनी धन्य झालो, तव कृपेनी धन्य झालो. भवभ्रांती तुटली दत्ता, भवभ्रांती तुटली. परमपदी परब्रह्ममूर्ती, परमपदी परब्रह्ममूर्ती. अंगे भेटली दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. देई आस नाही तुझी, देई आस नाही तुझी, दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. अनंतयास बोधरविहा, अनंतयास बोधरविहा. हृदयी प्रगटला दत्ता, हृदयी प्रगटला. चिरचर व्यापुनी अनंत रूपे, चिरचर व्यापुनी अनंत रूपे. अखंड भेटला दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. देई आस नाही तुझी, देई आस नाही तुझी, दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. भावाचा भुकेला सुलभ, भावाचा भुकेला सुलभ. दीनदासाला दत्ता, दीनदासाला. भूतरूपे जनी नांदुनी भेटे, भूतरूपे जनी नांदुनी भेटे. अनन्य भक्ताला दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. देई आस नाही तुझी, देई आस नाही तुझी, दत्ता चरण सेवा
सच्चिदानंद गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव